बघा काय दिलंय आपल्याला, एका शंकूची तिरकस उंची किती आहे 25 सेमी आणि तळाची त्रिज्या किती आहे 7 सेमी. तर तिचं पृष्ठफळ काढा म्हणून सांगितलंय. बघा तुम्ही गणित सोडवत असताना व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. आता बघा तिरकस उंची आपण कशाने दाखवतो रे, एल न दाखवतो. त्रिज्या कशाने दाखवतो, आर न दाखवतो. आता ह्याच्यामध्ये नाही आहे काय सांगा रे, लंब उंची नाही आहे. लंब उंची आणि लंब उंची आपण कशाने दाखवतो, एच न दाखवतो. आणि मग पृष्ठफळ काढायला सांगितले. बघा तुमच्याकडे सूत्र माहित पाहिजे तुम्हाला. तर तिरकस उंचीचा वर्ग बरोबर काय असतंय, लंब उंचीचा वर्ग अधिक काय तर त्रिज्येचा वर्ग. बघा पहिल्यांदा हे सूत्र तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजेच काय येणार तुम्हाला, एल वर्ग बरोबर काय येणार, एच वर्ग अधिक आर वर्ग. बघा ह्या सूत्राचा पहिल्यांदा वापर करायला पाहिजे. लगेच काय काय पाहिजे त्याच्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. आता बघा इथं एल वर्ग, एच वर्ग आणि आर वर्ग. आपल्याला एच काढायचा आहे म्हटल्यानंतर हे आर वर्ग इथं अधिक आहे, इथं काय होणार वजा. म्हणजे काय होणार, एच वर्ग बरोबर काय येईल, एल वर्ग वजा काय होणार, आर वर्ग. आता एल म्हणजे किती आहे रे, 25, म्हणजे 25चा वर्ग वजा आर किती आहे सांगा, 7, 7चा वर्ग. किती होणार, 25चा वर्ग 625 वजा 7चा वर्ग 49. 625 मधून 49 गेले. बघा 9 आणि किती होणार रे, 6. हा चाले 1, 4 ने 1 5, 5 आणि किती 7 12, बरोबर ना. 576 शिल्लक राहिले. 576 कोणाचा वर्ग आहे. बघा हे तोंडपाठ पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टी. 24चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे, 24चा. म्हणजे एच ची किंमत किती आली, 24 सेमी. बघा एच मिळाला. आता एकूण पृष्ठफळ, शंकूचे एकूण पृष्ठफळ सूत्र सांगा. एकूण पृष्ठफळ पाय आर कंसात यल अधिकार का एच अधिकार, 100%. बघूया का, इथं आपल्याला पाय आर कंसात यल अधिक आर. ओके. तर त्याच्यानंतर बघा इथं पायची किंमत किती ठेवणार, 22/7 गुणिले आर ची किंमत किती आली 7, यल ची किंमत किती आली, यल ची किंमत किती आहे 25 अधिक आर ची किंमत किती आहे 7. झालं का. आता आपल्याला काय मिळेल बघा, हा आपल्याला एच एच काय एच काढायचंच नाही तरी सुद्धा आपण काढून ठेवला. आपल्याला काय मिळतं, शंकूचं एकूण पृष्ठफळ बरोबर काय येतं, एवढं येतं. तर आता बघा याच्यामध्ये हा काय मिळणार, 7 ला 7 गेलं, राहिले किती शिल्लक, 22 गुणिले 25 आणि 7 किती येणार 32, 22 दुनी 42, सॉरी 22 दुनी 44, चाले 4, 22 त्रिक 66, 66 आणि 4 70, 704 काय येणार चौरस सेमी. बघा हे ह्याचं उत्तर होईल आपल्याला. त्यानंतर बघा पुढलं गणित काय, एका शंकूचे एकूण पृष्ठफळ किती आहे. बघा इथं लक्ष द्या, 452.16 चौरस सेमी आहे. त्याच्या पायाची त्रिज्या 8 सेमी आहे. तर तिरकस उंची काढा असं सांगितलेलं आहे. आता शंकूचे एकूण पृष्ठफळ आताच आपण काढले. शंकूचे एकूण पृष्ठफळ आता शंकूचं एकूण पृष्ठफळ बरोबर काय सूत्र येतं रे, पाय आर कंसात यल अधिक आर. मग आपल्याला काय काढायला सांगितले, तिरकस उंची काढायला सांगितलं. इथं किती येणार 452.16 बरोबर काय येणार, पायची किंमत 22/7 गुणिले आर ची किंमत 8 आणि यल अधिक काय येणार 8. ठीक आहे. आता बघा हे इथं 7 गुण भागिले इकडे नंतर काय होणार गुणिले. बघा मी भाग देत बसत नाही, भाग नंतरच बघायचं जिथं आपल्याला पाहिजे तिथं. तर गुणिले किती होणार 7 भागिले काय होणार, हे 22 आणि हे 8 नंतर 22 गुणिले 8. आता कुठे काय भाग जातोय का बघा, तर काय होणार बघा 22 दुनी 44, हा चालले 1, 22 0 0 बरोबर आहे. ह्या 12 वरती आता 1 घ्यायला पाहिजे, म्हणजे किती झालं 121. आता 121 आपल्याला कोणता भाग बसेल बघा, 22 पंचा धागोदर्शे बरोबर ना, 22 पंचा धागोदर्शे 110 काय राहणार शिल्लक 1. त्यानंतर इथं किती राहणार 1 आणि इथं किती येणार 0 बरोबर. राहिले किती, बरोबर आहे का. आता किती झाले 116. त्यानंतर 22 पंचा धागोदर्शे. बघा याच्यामध्ये आपल्याला अजून 22 पंचा धागोदर्शे राहणार किती बघा इथं परत आता 110 म्हणजे 6 60 झालं. ठीक आहे, भाग पूर्ण जात नाहीये. 22 दुनी 44 1 आपण त्यानं घालूया, बरं ठीक आहे.
सोपं करूया आपण. ठीक आहे, इथं डायरेक्ट तुम्हाला भाग बसत नाही ना. ठीक आहे, आपण सोपं करूया. काही प्रॉब्लेम मला नाहीये. पहिल्यांदा किती न 8 न जातोय का बघायला, जाईल. ठीक आहे, 8 एके 8, 8 पंचा 40, राहिले किती 5. त्यानंतर परत 8 8 सॉरी 8 7 56 होतंय, म्हणजे नंतर 8 संग 48, 8 संग 48 राहिले किती 4, 8 पंचा 40. हा, इथं दशांश चिन्ह द्या पाहिजे कुठं, 56च्या नंतर दशांश चिन्ह देऊया 56च्या नंतर. आणि राहिले किती 1, आणि 8 दुनी 16. ठीक आहे, राहिले किती बघा रे, 56.52 भागिले 22 आणि गुणिले किती आहे 7. ठीक आहे, आणि इथं किंमत काय राहणार, L अधिक 8. ठीक आहे, हे नंतर बघू आपण. आता इथं बघा 2 न भाग बसतोय 11, इथं 2 दुनी 4 उरले 1, 82 16 दशांश चिन्ह. त्यानंतर 2 दुनी 4 उरले 1, 2 सक्क 12. ओके, म्हणजे राहिलं किती बघा रे इथं, हा 28.26 भाग गुणिले 7 भागिले 11 बरोबर L अधिक 8. ठीक आहे, आता काय भाग बसतोय का बघा रे, 11 दुनी 22 उरले किती 6. त्यानंतर 11 5 55, 55 आणि 7 उरतंय, बरोबर ना, 7च राहणार ना. बघा इथं आपल्याला काय काय मिळेल, 11 एके 11, 11 दुनी 22, दशांश चिन्ह गेलं, इथं राहिले किती 6, 11 5 55, राहिले किती 7, 11 सक्क 66, 11 सक्के 77 होतच नाहीये, म्हटल्यानंतर 11 सक्क 66. ठीक आहे, राहणार किती शिल्लक रे, 66 म्हणल्यानंतर 10 शिल्लक राहिले बघा. त्यानंतर 11 9 99, बा झालं, गुणिले किती आहे ना 7. आता या 7 न गुणून घ्या, काय मिळेल बघा आपल्याला, 9 7 63 अशी 3, हातच्या आले किती 6. त्यानंतर 7 सक्क 42, 42 आणि 6 48, हातच्या किती आले 4, 7 5 35, 35 आणि 4, 35 आणि 4 किती झाले 39, हातच्या आले 3. त्यानंतर 7 दुनी 14, 14 आणि 3 किती होणार 17, बरोबर किती येणार L अधिक 8. आता या अधिक 8 इकडे नंतर काय करा, वजा 8 करा, 17.83 वजा 8 बरोबर काय येणार L. आता यातनं 8, 17तून 8 डायरेक्ट जाणार, 17तून 8 गेले राहणार किती 9, 9.983. हे काय असणार आहे तुमची L ची किंमत असणार आहे. संपलं का. त्यानंतर बघा, हा त्यानंतर इथं काय आपल्याला बघा 9.6 मीटर लंब उंची किती आहे 9.6 मीटर, म्हणजे हे तुम्हाला काय दिलं रे H, व तळाचा व्यास 70 मीटर, तळाचा व्यास 70, व्यास दिलाय, व्यास दिलाय म्हटल्यानंतर याच्यावरून त्रिज्या काढली पाहिजे. त्या शंकूच्या आकाराच्या तंबूसाठी किती चौरस मीटर कापड लागेल म्हटल्यानंतर काय होणार, चौरस मीटर म्हटल्यानंतर फक्त तुम्हाला वक्र पृष्ठफळ पाहिजे, खाली जमीन असणार आहे, त्यामुळे काय खालचा प्रश्न नाही, म्हणजे फक्त तुम्हाला वक्र पृष्ठफळाची गरज आहे. मग इथं लंब उंची H बरोबर किती दिली, H बरोबर किती दिली 9.6 मीटर. त्यानंतर व्यास, तळाचा व्यास किती दिलाय 70, मग याच्यावरून त्रिज्या किती होणार, त्रिज्या होणार 35. ठीक आहे, 35 मीटर. आता याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, शंकूचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ म्हणजेच काय लागणारे कापड, बरोबर का, पृष्ठफळ बरोबर काय येणार, शंकूचे वक्र पृष्ठफळ काय येतंय पाय RL आहे ना, बरोबर. तर आता बघा इथं तुम्हाला 9.6 मीटर आणि त्रिज्या दिली आहे 35 आणि L ची किंमत तुम्हाला माहित नाही, L ची किंमत काढायला पाहिजे पहिल्यांदा. आता L ची किंमत काढण्यासाठी काय करायला पाहिजे, मला लवकर 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 L ची किंमत काढण्यासाठी मग असंच आपलं सूत्र आहे कोणतं, L वर्ग बरोबर काय येतंय R वर्ग अधिक H वर्ग, बरोबर का. मग 9.6 चा वर्ग, सॉरी R चा वर्ग म्हणजे 35 चा वर्ग अधिक काय होणार H वर्ग म्हणजे काय ना 9.6 चा वर्ग. हा 35 चा वर्ग सांगा 1225 अधिक 9.6 चा वर्ग करायला पाहिजे, कसा करायचा, पॉइंट चिन्ह नाही असं समजा आणि त्याचा वर्ग करा, कसा येणार 96 चा वर्ग करायला लागलोय आपण, तर पहिल्यांदा 6 चा वर्ग किती येणार 36, त्यातलं 6 लिहून ठेवा, हा 3 हातच्याला गेले. त्यानंतर काय येणार 9 गुणिले 6, 9 सक 54 गुणिले 2 किती येणार 108, 108 अधिक 3 किती येणार 111, त्यातलं 1 लिहून ठेवा, राहिले किती 11, 9 चा वर्ग 81, 81 अधिक 11
इथं 1 ने 1 2, 8 ने 1 9 म्हणजे 92, बरोबर. आणि दशांश चिन्ह इथं येणार म्हणजे काय ना 92.16. हा 92.16 आणि यांची बेरीज करायची. हे 16 आहे तसं राहणार. आता 5 आणि 2 किती येणार 7. त्यानंतर किती येणार बघा 9 आणि 2, 9 आणि 2 11शी 1, ह्याच्याला 1 म्हणजे 13. ठीक आहे. आता बघा हे आपल्याला काय मिळालं तर एवढी किंमत काहीतरी मिळाली. आता याचा आपल्याला काय करायचंय वर्गमूळ काढायचा आहे. याचा आपल्याला काय करायचंय वर्गमूळ काढायचा आहे. तर लक्षात ठेवायचं वर्गमूळ काढत असताना एक साधी गोष्ट ठेवायची. इथं 6 आहे तर वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर मी इथं थोडंसं काय करतो. अरे रे बघा पहिल्यांदा आपण काय करूया याच्यामध्ये एक नवीन स्लाइड घेऊया आणि वर्गमुळाबद्दल थोडंसं बोलूया आपण. हा आता वर्गमुळाबद्दल आपल्याला काय सांगता येईल तर पहिली गोष्ट म्हणजेच काय याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण. हा 1 चा वर्ग किती येतो 1, 2 चा वर्ग किती येतो 4, 3 चा वर्ग किती येतो 9, 4 चा वर्ग किती येतो 16, 5 चा वर्ग किती येतो 25, 6 चा वर्ग किती येतो 36, बरोबर. 7 चा वर्ग किती येतो 49, 8 चा वर्ग किती येतो 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81. ओके. मग आता बघा जर वर्गाच्या एकक स्थानी एकक स्थानी आणि वर्गमुळाच्या एकक स्थानी काय येणार मुळाच्या एकक स्थानी असे पहिल्यांदा आपल्याला अंक विचारात घ्यायला पाहिजे. आता वर्गाच्या एकक स्थानी 1 असेल बघा वर्गाच्या एकक स्थानी 1 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 1 पण असू शकतं आणि काय असू शकते 9. दोन गोष्टी येणार. त्यानंतर बघा वर्गाच्या एकक स्थानी 2 असेल. आहे का कुठे 2 नाही आहे. डायरेक्ट आपण कुणाचा विचार करूया वर्गाच्या एकक स्थानी 3 आहे का कुठं नाही 4 आहे बघा आहे का 4. 4 असेल तर बघा दोन गोष्टी येतात. 4 असेल तर काय येतं 2 पण येतं आणि 8 पण येतं आहे का. इथं बघा 2 पण येणार आणि 8 पण येणार. त्याच्यानंतर वर्गाच्या एकक स्थानी 4 नंतर 5 आहे का आहे 5 असेल तर फक्त काय येते 5च येते. ठीक आहे. 6 आहे का कुठं आहे 6 इथं पण आहे आणि इथं पण आहे म्हणजे 6 असेल तर काय येणार रे 4 आणि 6. त्यानंतर 7 आहे का कुठं नाही. 8 आहे का कुठं नाही. 9 आहे बघा 9 इथं एक आहे आणि इथं एक आहे. आपल्याला काय मिळेल बघा 3 आणि 7 म्हणजे बघा वर्गाच्या एकक स्थानी जर ह्यातले अंक असतील तर वर्गमुळाच्या एकक स्थानी कोणते येतात 4 आणि 6. मग आता बघा आपला जो अंक आहे आपला एक थोडक्यात अंक घेऊया किती 13 17 16. ठीक आहे. मी इथं तो लिहितो पहिल्यांदा किती येणार 13 17 16 दशांश चिन्हाचा विचार न करता. तर इथं एकक स्थानी कोण आहे रे 6 आहे. म्हणजे वर्गाच्या एकक स्थानी जर 6 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी काय ना 4 किंवा 6 म्हणजे बघा 4 पण चालते आणि 6 पण चालते. आता बघा काय करायचं पाठीमागून 2 घरं सोडून द्यायची. पाठीमागली 2 घरं सोडून द्यायची आणि याच्यापेक्षा लहान असणारी वर्गसंख्या शोधायची. याच्यापेक्षा लहान असणारे वर्ग 1317 कुणाच्या जवळ येते वर्ग हे आपल्याला बघायला पाहिजे. आता बघा 10 चा वर्ग किती येतो रे म्हणजे 30 चा वर्ग किती 30 चा वर्ग 900 येतो बरोबर ना. त्यानंतर बघा आहे ना बरोबर बघा 30 चा वर्ग किती येतो 900. आता मला सांगा त्याच्या पुढे आपण जर गेलो किती 40 चा वर्ग किती येतो 1600. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये कुठेतरी असणार आहे ते 1317 पाहिजे ना आपल्याला. मग 1317चा जर विचार घेतला तर आपण कुणाचा 35 चा वर्ग किती येतो 1225. ओके 1225 35 चा वर्ग येतोय. मग आता 1225 जर 35 चा वर्ग असेल तर याच्या पुढे कुठलं तरी ती संख्या असणार आहे सरासरी याच्यापेक्षा लहान 36 चा वर्ग किती होणार रे 36 चा वर्ग कसा काढूया डायरेक्ट काढूया 6 चा वर्ग किती 36 च 6 आलं 3. त्यानंतर साइन त्रिक 18 दुनी साइन त्रिक 18 18 दुनी 36 36 आणि 3 39 हाच्याले 3 3 चा वर्ग 9 9 आणि 3 12 1296 आलं बघा म्हणजे 36 कितीचा आहे 36. म्हणजे बघा ह्याचा वर्ग हा आपल्याला मिळेल. याचा वर्ग हा मिळेल. आता याच्या दशांश चिन्ह कुठे देणार इथं देणार का ह्याच्यामध्ये 2 घरं होतं ना. तर लक्षात ठेवायचं वर्गामध्ये जर 2 घरं असतील तर याच्यामध्ये काय येणार वर्गमुळामध्ये 1 घर येणार. कारण का बघा ह्यांचा ज्यावेळी तुम्ही असा गुणाकार करणार त्यावेळी काय होणार रे त्यांचा गुणाकार केल्यानंतर ही दशांश चिन्ह सोडायला लागणार का नाही
तर ती 2 दशांश चिन्ह आपल्याला इथं सोडता येतात. बघा, वर्गमूळ काढण्याची ही एक पद्धत आहे. काय मिळतं आपल्याला इथं एकक स्थानी काय आहे बघा, त्यानुसार आता 4 आणि 6 आलं. परंतु मी आता 34 का घेतलं नाही रे, म्हणजे 4 का घेतलं नाही, तर 6 आपल्याला काय विचारात घेतलं, तर लक्षात ठेवायचं 4 किंवा 6 आपल्याला ज्या 2 गोष्टी मिळालेल्या आहेत, तर याच्यावरून बघायला लक्षात ठेवायचं की 1373 सॉरी 76 ही संख्या कुठं आहे बघा रे, पुढं आहे. मग लक्षात ठेवायचं 36 आणि हे 4. आता इथं 35 5 याचा जर तुम्ही वर्ग बघितला तर तो काय होईल बघा, याच्यापेक्षा खाली येईल. कारण का बघा 35 गुणिले 36 किती होणार बघा रे, 35 दुनी 70 210 हातच्याले 21 35 त्रिका 105 35 त्रिका 105 5 आणि 1 6 इथं 2 आणि 12 1200 आपल्याला 60 मिळते. मग 1260 हे छोटा आहे. आपल्याला किती पाहिजे रे, 1317 पाहिजे. म्हणजे कोणती संख्या असणार आहे, 36.6 हे आपल्याला काढावं लागतं. आता बघा, याच्यामध्ये ही जी संख्या मिळाली याच्यावरून आपल्याला काय मिळालं, तर इथं तंबूची तिरकस उंची किती मिळाली आपल्याला, 36.6 सेमी किंवा काय असेल ती मीटर, सॉरी मीटर ही आली मीटर मध्ये. आता हे यल ची किंमत आली, ही यल वर्गची किंमत आहे. आता यल मिळाला की काय करायचं, इथं वापरायचा. आता इथं वापरल्यानंतर काय ना, 22/7 गुणिले आर ची किंमत किती 35 गुणिले काय ना, यल ची किंमत किती आली 36.6. बघा 7 35 22 पंचा 10 गुणिले 110 गुणिले 36.6. इथं शून्य दिलं बघा, शून्य दिलं. त्यानंतर 11 सक 66 अशी 6 11 सक 66 अशी 6 हातच्याले 6 11 सक 66 आणि 6 72 हातच्याले 7 11 त्रिक 33 आणि 7 40 किती मिळालं. आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं आहे. आपल्याला किती मिळेल 4026. एवढं आपल्याला काय मिळेल, तंबूसाठी लागणारं कापड असेल. बघा, त्याच्यानंतर पुढलं जर गणित बघितलं, हे एकदम सोपं गणित आहे. आता तुम्ही हे अवघड करून बसलाय. दोन गोलाच्या त्रिज्येचे गुणोत्तर एकास 2 असल्यास त्यांच्या घनफळाचे गुणोत्तर किती असेल, एकास 8. सिंपल. कारण का लक्षात ठेवायचं, घनफळ बरोबर काय येतंय 4/3 पाय घन. लक्षात ठेवा. मग त्रिज्या, पहिल्या ह्याची त्रिज्या R1 घेतली आणि दुसऱ्या ह्याची त्रिज्या जर R2 घेतली तर पहिल्याचं घनफळ किती होणार 4/3 पाय R1 चा घन आणि दुसऱ्याचं घनफळ काय होणार 4/3 पाय R2 चा घन. म्हणजेच काय होणार, हे ह्याला निघून जाईल, शिल्लक राहिलं R1 चा घन भागिले R2 चा घन. म्हणून लक्षात ठेवायचं इथं एक वाक्य आहे. काय वाक्य लक्षात ठेवायचं, गोलाच्या त्रिज्येचे गुणोत्तर जर दिलेले असेल तर त्यांच्या घनफळाचे गुणोत्तर हे काय असतं, त्यांच्या घनाच्या गुणोत्तरा इतकं असतं. कशाच्या गुणोत्तरा इतकं असतं, घनाच्या गुणोत्तरा इतकं. मग तुम्हाला त्रिज्येचं गुणोत्तर काय दिलंय, एकास 2. मग ह्यांच्या घनाचं गुणोत्तर म्हणजे काय होणार, एकास 1 चा घन भागिले किती येणार 2 चा घन. म्हणजे किती मिळणार आपल्याला 1/8. म्हणून उत्तर किती येते एकास 8. एकदम सोपं होतं. आता घनफळ दिलंय, या ठिकाणी जर तुम्हाला पृष्ठफळ दिलं असतं तर, गोलाचं पृष्ठफळ दिलं असतं तर पृष्ठफळाचं सूत्र काय येतं 4 पाय r वर्ग. म्हणजे इथं काय आलं असतं, वर्गाच्या प्रमाणात आलं असतं. मग वर्गाच्या प्रमाणात जर म्हटलं असतं तर काय आलं असतं, R1 भागिले R2 याचा वर्ग आणि याचा वर्ग, म्हणजे 1 चा वर्ग भागिले 2 चा वर्ग, म्हणजेच काय येणार 1/4 म्हणजे एकास 4. कधी पृष्ठफळ विचारलं असतं तर. घनफळ विचारलंय म्हटल्यानंतर कशाच्या स्वरूपात आलं, घनाच्या गुणोत्तरा इतकं. काय ह्याच्यात कॅल्क्युलेशनच नाही, झिरो कॅल्क्युलेशन, डायरेक्ट आपल्याला उत्तर सुटवत होतं. त्याच्यानंतर बघा पुढलं, मी 1000 वेळा सांगितलंय की या असल्या गणितामध्ये काय विचार करा, की आता इथं काय दिलंय 9 सेमी त्रिज्येचा एक तांब्याचा गोळा वितळून 2 मिमी व्यासाची एक तार तयार केली तर त्या तारेची लांबी विचारलेली आहे. आता बघा, पहिल्यांदा तुम्हाला दिलाय गोळा, त्याची त्रिज्या दिली आहे किती 9 सेमी, बरोबर आहे. आता त्याच्यापासून काय करायची, एक तार तयार करायची. तार म्हणजे काय झाली सांगा रे, वृत्तचित्ती झाली. काय झाली, वृत्तचित्ती. त्या वृत्तचित्तीचा व्यास किती म्हणून सांगितलंय आपल्याला, हा व्यास किती सांगितलंय 2 मिमी. आता 2 मिमी व्यास असेल तर त्रिज्या किती होणार, त्रिज्या बरोबर किती येणार 1 मिमी. किती येणार 1 मिमी. बघा एवढंच आपल्याला हे महत्वाचं आहे. आता इथं काय लक्षात घ्यायचं आहे की याचं घनफळ आणि ह्या तारेचं घनफळ, दोघांची घनफळ कशी असणार आहेत, समान. म्हणून बघा लक्षात ठेवायचं, इथं काय करणार मी, तर तारेचे घनफळ बघा इथं साध्या पद्धतीने लिहिणार, तारेचे घनफळ बरोबर काय येणार गोलाचे घनफळ. गोलाचे घनफळ. आता बघा
तारेचे घनफळ म्हणजेच कुणाचं आलं? वृत्तचित्तीचे घनफळ. वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र काय? वृत्तचित्तीच्या घनफळाचे सूत्र पाय आर वर्ग पाय आर वर्ग एच. बघा, हे सूत्र पाठ नसेल तर आपलं गणित राहिलं म्हणून समजायचं. त्यानंतर गोलाच्या घनफळाचं सूत्र काय? 4/3 पाय आर घन. बरोबर. आता बघा, ह्या गोलाची त्रिज्या वेगळी आहे आणि ह्या तारेची त्रिज्या वेगळी आहे आणि गोलाची त्रिज्या वेगळी आहे. तारेची त्रिज्या किती आहे? 1 मिमी आणि गोलाची त्रिज्या किती आहे? 9 सेमी. पहिल्यांदा याच मिमी मध्ये रूपांतर करा. सेमी पासून मिमी पर्यंत जायला म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जायला 2 घरं येतात. सेंटी आणि काय म्हणतो आपण? मिली सेंटीडेसी. नाही, एक घर येत आपल्याला मिमी मध्ये करण्यासाठी. 90. इथं काय येणार सांगा? 90 मिमी. किती मिळणार? 90 मिमी. आता बघा, 90 मिमी ही काय झाली? मिली सेंटीडेसी. मला मिली सेंटीमीटर मध्ये दिले ना, तर सेंटीमीटर मध्ये दिले म्हटल्यानंतर कशामध्ये करायचं आहे? मिलीमीटर मध्ये करायचं आहे. तर तुम्हाला पाठ पाहिजे काय? मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, बरोबर का? मीटर, त्याच्यानंतर डेकामीटर, हेक्टोमीटर. आपल्याला तर दिलंय कुठं? सेमी मध्ये. 9 सेमी. 9 सेमीचं कशामध्ये करायचं आहे? मिमी मध्ये करायचं आहे. 10 पटीनं मोठं असते आणि त्यामुळे काय होणार? ह्याला 10 न गुणिले म्हणजे 9 सेमीचं मिमी मध्ये किती होणार? 90 मिमी. किती होणार? 90 मिमी. आता बघा, हे आपल्याला काही गरजेचं नाही, हे इथं बाजूला मी काढून टाकतो. आता तुम्हाला गोलाची त्रिज्या मिळाली 90 मिमी आणि तारेची त्रिज्या किती आहे? 1 मिमी. आता इथं ठेवा, काय मिळणार? बघा, इथं मी डायरेक्ट घालवतो. पायला पाय गेलं. कॅल्क्युलेशन कमी करा. आता काय होणार? इथली आर किंमत किती आहे? ही तारेचं घनफळ आहे. तारेचं घनफळ म्हटल्यानंतर इथं आरची किंमत काय आली? आर म्हणजे तार म्हटल्यानंतर त्याची त्रिज्या 1. 1 चा वर्ग गुणिले एच. बरोबर काय ना? 4/3 गुणिले आर चा वर्ग. आर चा वर्ग म्हणजे काय येणार? 90 चा घन. 90 चा घन. आता बघा, 1 चा वर्ग 1 हाय तसंच राहणार. राहिलं काय फक्त शिल्लक? एच. आता एच बरोबर काय येणार? संपलंय गणित आता इथं. बघा, कॅल्क्युलेशन काहीच ठेवत नाही मी शिल्लक. 1 चा वर्ग 1 गुणिले एच म्हणजे एच झालं. आता इथं राहिलं काय शिल्लक? 4/3 गुणिले 90 चा घन सांगा. 9 चा घन सांगा. 9 चा घन 729 आणि त्याच्यावरती 3 शून्य. 1 2 3. आता याला 3 फक्त भाग द्या. काय मिळणार आपल्याला? 3 1 3, 3 2 6 उरले 1, 3 चौक 12, 3 त्रिक 9 आणि हे वरती 1 2 3 शून्य आणि त्याला गुणिले 4. 4 न गुणा. आता त्याला काय मिळणार आपल्याला? 0 0 0. 4 त्रिकम 12 2. हातच्याले 1. 4 चौक 16 आणि 1 17 7. हातच्याले 1. त्याच्यानंतर 4 2 8 ने 1 9. बघा, म्हणजेच एवढं काय झालं रे? मिमी झालं. मिमी. मग आता सेमी करायचं असेल तर काय करणार? इथले दशांश चिन्ह काढून टाका. किती येणार आपल्याला? तर एच बरोबर म्हणजे तारेची लांबी बरोबर किती येणार? 97,200. काय येणार? सेमी. बघा, या पद्धतीने आपल्याला काय मिळेल? एक साधं सिंपल गणित बघायला मिळेल. काय काय कंडिशन काढली बघा. या पद्धतीने आपल्याला काय मिळेल? याचं उत्तर मिळेल. कुठं? हा, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढलं गणित आहे. पुढलं गणित काय? 36 मीटर लांबीची व 2 मीटर व्यासाची तांब्याची तार वितळून त्यापासून काय तयार केला? गोल तयार केला. तेच गणित, फक्त आता मगाशी गोलापासून काय केलं होतं? तार तयार केली होती. आता तारेपासून काय केला? गोल तयार केला. मग आता बघा, गोलाची त्रिज्या काढायला सांगितल्या. गोलाचे घनफळ. गोलाचे घनफळ बरोबर काय येणार? तारेचे घनफळ. तारेचे घनफळ. आता तारेचे घनफळ काढण्यासाठी, गोलाचे घनफळ काढण्यासाठी सूत्र काय? 4/3 पाय आर घन. तारेचे घनफळ काढण्यासाठी सूत्र काय? पाय आर वर्ग एच. आता बघा, इथं 36 मीटर लांबीची आणि 2 मिमी व्यासाची. आता 36 मीटर आहे. मीटरचं कशामध्ये करायला पाहिजे? मिलीमीटर मध्ये. सांगा, 36 मीटर बरोबर किती? 36,000 मिलीमीटर. किती येते? 36,000 मिलीमीटर. कसं काय केलं? तर 1 मीटर बरोबर काय असते? 1000 मिलीमीटर. आणि 1 मीटर बरोबर 1000 मिली असेल तर 36 मीटर बरोबर काय? 36,000 मिली. आणि हे 2 मिली इथं आहेच. आता बघा, कुणाचं तारेबद्दल दिलं ना, म्हणजे इथं काय येणार? बघा, इथं आता घालून टाका. लागलीच. पायला पाय गेलं. शिल्लक काय राहिलं? 4/3 गुणिले आर चा घन बरोबर आर चा वर्ग. आर चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग होणार? तर ह्या तारेच्या लांबीचा
तारेचा व्यास किती आहे 2 मिमी आहे. व्यास 2 मिमी आहे, मग त्रिज्या किती 1 मिमी. म्हटल्यानंतर इथं 1 चा वर्ग गुणिले एच बरोबर किती आहे एच म्हणजेच काय तारेची लांबी इथं आहे. म्हटल्यानंतर किती 36,000 काय आलं मिलीमीटर मध्ये आहे का. इथं आपण करून घेतलंय ते 36,000. आता बघा हे 3 इथं भागिले आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले, आणि 4 गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले. आर घन बरोबर काय येणार 36,000 गुणिले 3 आणि भागिले किती येणार 4. आता बघा 4 9 36 आणि ह्यावरती 3 शून्य बरोबर. आता बघा 9 त्रिक 27 आणि ह्या 3 शून्य. आता आपल्याला काय मिळालं आर घन बरोबर किती आलं 27,000. 27,000 आर घनची किंमत आली. मला आर पाहिजे आहे म्हणजे ह्याचं घनमूळ काढायचं. आर बरोबर काय ना 27चं घनमूळ काय येतोय 3 आणि ह्या 3 शून्यांबद्दल काय घ्यायची 1 शून्य घ्यायची. कारण वर्गामध्ये शून्यांची संख्या डबल होते आणि घनामध्ये शून्यांची संख्या ट्रिपल होते. मग ट्रिपल होते म्हटल्यानंतर ह्याच्यातली काय करायला पाहिजे ट्रिपलचं आपण 1/3 पट करायला पाहिजे म्हणजे 1 शून्य. आणि हे काय असणार आहे मिमी. काय मिळणार आपल्याला मिमी. ही झाली त्रिज्या. संपलं काम. बघा एवढ्या सोपी गणित होती ती एकदम सोप्यातली सोपी गणित होती. या पद्धतीने आपल्याला ती गणित सोडवायला पाहिजेत.